सांगलीत स्ट्रॉंगरूम बाहेरील सीसीटीव्ही बंद. जतमधील स्ट्रॉंगरूम बाहेरील स्क्रीन बंद असल्याने काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजय नाना शिंदे यांनी या स्ट्रॉंगरूम बाहेर जाऊन स्क्रीन का बंद आहे याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. स्ट्रॉंगरूम बाहेरील स्क्रीन का बंद आहे याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे सुजय नाना शिंदे यांनी स्ट्रॉंगरूम बाहेरच उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. रेंज येत नाही तोपर्यंत आत राहा म्हणून सांगितलं. त्या पेटवा त्या राठोड साहेबाला. मी जाऊतो, थांबा. दानोरकरलाच जातो. डिस्प्ले बंद आहे 2 वाजल्यापासून. नाही अद्याप त्यांना नाही, ऐका, 4 वाजल्यापासून त्यांच्या मागे लागलोय, परंतु अद्याप आम्हाला डिस्प्ले चालू केलेलं नाही आणि आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतो. जर अशाच पद्धतीनं मॅनेज करायचं असेल साहेब, आमची काही इच्छा नाही. तुम्ही स्पष्टपणे सांगा. नाही ऐका साहेब, ऐका, तुम्हाला डायरेक्शन्स असताना मी परवाच सांगितलं होतं, तुम्हाला चालू करतानाच सांगितलं होतं की कधीही 1 सेकंद बंद पडू नये अशी व्यवस्था तुम्ही केली पाहिजे साहेब. नाही ऐका की साहेब, ॲडॅप्टर तुम्ही ओढ्यावर ठेवल्यानंतर त्याला दव चढतोय. तुम्ही पण सायन्स शिकलाय साहेब. उन्हात तसंच गरम होतोय काय, तर त्याला आहे की नाही. म्हणून मी म्हणत होतो साहेब, आतल्या बाजूला लावा. थंडीचे दिवस आहेत साहेब, आता ते पूर्णपणे बंद आहे. आता मला सांगा, बाहेर पेंडालमध्ये पण लावलेलं नाही, ते पेंडालच्या बाहेरच ठेवलंय. ते आज बंद पडले. मग आम्ही रात्रभर एक काम करू, आम्हाला ते मशीनच्या उशाला आम्ही झोपतो सगळेजण. उद्या नाही, मला आत्ता चालू पाहिजे साहेब, नाहीतर आम्ही घरी जाणार नाही. आम्ही इथं आंदोलन करावलोय. आम्ही सगळे उमेदवार इथं बोलून घेतो. आम्ही इथं आता मीडिया सगळे बोलून घेतलेले. आम्ही तीव्रपणे निषेध करून आम्ही इथं उपोषणावर बसतो. काय संबंधित कोणाला सांगणार आहे साहेब? तुम्ही सांगा. इथं संबंधित कोणीच नाही. तुमचे राठोड साहेब पण नाहीत, कोणच नाही. नाही तुम्ही येऊ का साहेब? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.